नमस्कार. मंडणगड तालुका विकास मंडळ F1428 मुंबई संचलित पंढेरी पेवे पंचकृषी हायस्कूल पंढेरी या प्रशालेमध्ये मी सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतोय. आज एक सर्वसामान्य शिक्षकाला ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ का आलेली आहे, या संस्थेचे सरचिटणीस माननीय विनोद विष्णू दळवी यांच्या जाचाला कंटाळून, त्याचप्रमाणे त्यांनी चालवलेल्या हुकुमशाहीच्या विरुद्ध मी एक मागासवर्गीय कर्मचारी आहे, माझा जो अनन्वित छळ चाललेला आहे त्या संदर्भामध्ये, त्याचबरोबर त्यांनी जी बोगस शिक्षक भरती केलेली आहे या बाबतीतला सगळा उहापोह करण्यासाठी आज मी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोणताही न्यायाचा लढा देत असताना तमाम अडचणींना सामोरं जावं लागतंय. आज मंडणगडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक सर्वसामान्य शिक्षक पत्रकारांसमोर एक पत्रकार परिषद घेतोय. ही वेळ माझ्यावरती का आली, मला लढा देण्याची वेळ का आली, तर याची बरीचशी कारणं आहेत, मी ते सविस्तर सांगणार आहे. पण माझ्याकडे 3 पर्याय होते साहेब, की एकतर मी सगळं निमूटपणे सहन करायचं, दुसरा पर्याय माझ्यासमोर असा होता की या सगळ्या जाचाला कंटाळून सुसाईड करायचं, जो मार्ग जवळजवळ 95% लोक अवलंबतात, आणि तिसरा पर्याय माझ्याकडे असा होता की आपण जीवाची पर्वा न करता बिनधास्त लढायचं मैदानामध्ये. आणि मी शिवरायांचा मावळा आहे, शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा अनुयायी आहे, त्यामुळे मी लढण्याचा पर्याय निवडलेला आहे. मी जे सगळं काही म्हणतोय हे सगळं मी अगदी तुम्हाला पुराव्यानिशी या ठिकाणी सिद्ध करणार आहे की कशा पद्धतीने मला या ठिकाणी त्रास देण्यात आलेला आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी बोगस शिक्षक भरती झालेली आहे, याची नेमकी सुरुवात कुठून झाली हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. मी पहिल्यांदा गोष्ट क्लिअर करतो की मी कोणाच्याही विरोधात नाहीये, मी फक्त अन्यायाच्या विरोधात आहे. मी संस्थेच्या विरोधात नाहीये, मी विनोद विष्णू दळवी यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरुद्ध आहे. या ठिकाणी मला एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते की मी पंढेरी पेवे पंचकृषी हायस्कूल या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत असताना आमचे त्यावेळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी सर यांनी प्रशालेमध्ये एक शिक्षकांची मीटिंग घेतली होती. आणि या शिक्षकांच्या मीटिंगमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की संस्थेचे सरचिटणीस विनोद दळवी यांनी सांगितलेलं आहे की 3% रक्कम जी ठरलेली आहे ती 3% रक्कम सगळ्यांनी लवकरात लवकर जमा करायची आहे. मी त्या मीटिंगमध्ये सरळ सरळ विरोध केला. म्हटलं आम्ही सर्वसामान्य शिक्षक आहोत, नोकरीला लागत असताना जे काही सहकार्य करायचं आहे ते आम्ही केलेलं आहे, तर 3% ही टक्केवारी का? आम्हाला टक्केवारी मान्य नाहीये, मी 3% प्रमाणे जे पैसे होते ते देणार नाहीये. याचं कारण असं की शाळा माझी आहे, तालुका माझा आहे, या संस्थेचे अध्यक्ष हे पण आमचे कामगार नेते आहेत, त्याच्यामुळे आमच्याकडून यथाशक्ती जी काही मदत होईल ना ती आम्ही करायला तयार आहोत. मग त्यावरती त्यांचं म्हणणं असं आलं की तुम्ही जर का 3% रक्कम दिली नाहीत तर तुम्हाला संस्थेकडून किंवा विनोद विष्णू दळवी यांच्याकडून तुम्हाला त्रास देण्यात येईल, तुमचे CR जे आहेत ते रंगवण्यात येतील, तुम्हाला बरीच आडखाटी करण्यात येईल. मी म्हटलं ठीक आहे, जे करायचं असेल ते करा, परंतु म्हटलं मी एक सर्वसामान्य शिक्षक आहे, इमानदार शिक्षक आहे, त्यामुळे माझं काम मी नेटाने करणार आहे. आणि त्याच्यानंतर असं झालं की मी काम करत असताना मला सतत त्रास दिला गेला. म्हणजे मी केवळ मागासवर्गीय कर्मचारी आहे म्हणून मी जी अचिव्हमेंट केलेली आहे ते आज पत्रकार संघाला देखील माहिती आहे की पेपरमध्ये बऱ्याचशा बातम्या आलेल्या आहेत. अगदी जिल्हा स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक स्तर मी गाजवलेला शिक्षक आहे. गेल्या 12 वर्षामध्ये जर आपण बघितली तर माझ्याकडे ही एवढी प्रमाणपत्र आहेत. इतकी सगळी अचिव्हमेंट करून मी शिक्षक आहे विज्ञानाचा, परंतु 2 वेळा मराठीच्या निबंध स्पर्धेमध्ये शिक्षकांची स्पर्धा असते, त्या स्पर्धेमध्ये देखील मी एकदा 5वा नंबर काढला होता आणि गेल्या वर्षी माझा 1ला नंबर आला होता. पण केवळ मी मागासवर्गीय शिक्षक आहे म्हणून माझी कायम अवहेलना होत राहिली आहे. आम्हाला कधीही कौतुक आमचं कधीही करण्यात आलेलं नाही. मला अशाच प्रकारे त्रास देण्यात आला आणि मग मी तो सगळ्यात सहन केला, कारण म्हटलं आपण विज्ञान गणिताचे शिक्षक आहोत, अध्यापन हे आमचं महत्वाचं काम आहे. मला माहिती होतं की सगळं आपल्यावरती खोटे नाटे आरोप होणार आहेत, ते होत पण गेले, त्या सगळ्यांचा सामना केला तर देखील एवढं मोठं यश मिळवलं. साहेब सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे की 2025-26 ची जेव्हा सेवा ज्येष्ठता यादी माझ्या समोर आली की मला नेमका त्रास का देण्यात येत आहे, याचं कारण माझ्या तेव्हा लक्षात आलं की 2014 मध्ये संस्थेने रीतसर जाहिरात काढलेली होती की या ठिकाणी BSc BEdच्या 2 जागा त्यांना भरायच्या होत्या विज्ञानाच्या, एक अनुसूचित जाती आणि एक ओपनची.
नंतर बीएससी बीएड ची गणिताची एक सीट भरायची होती आणि बीए बीएड ची इंग्रजीच्या 2 जागा होत्या आणि बीए बीपीएड इंग्रजीच्या 1 जागा होती. शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाने 2010 पासून कोणत्याही प्रकारची शिक्षक भरती केलेली नाही. परंतु विज्ञान, गणित आणि इंग्रजी विषय शिक्षकांची निकड लक्षात घेता शासनाने शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांना फक्त या 3 विषय शिक्षकांची भरती करण्यास परवानगी दिली होती आणि त्या अंतर्गत या संस्थेने जाहिरात काढलेली होती आणि त्याचा इंटरव्ह्यू 7/7/2014 ला इंटरव्ह्यू झालेले होते. आता या मुलाखतीला, या इंटरव्ह्यूला मी होतो, माझ्या समेत बरेच कॅन्डिडेट होते आणि मी ज्यांच्या विषयी आज बोलणार आहे, ज्यांची बोगस शिक्षक भरती झालेली आहे, ते शिक्षक म्हणजे श्री महेश रमेश गिरी हे देखील या शिक्षक भरतीला या ठिकाणी उपस्थित होते. आता मी अनुसूचित जातीमधून भरला गेलो. आता बघा, बीएससी बीएडच्या 2 सीट, एक माझी सीट भरली गेली राजेश विश्वास शिंदे, दुसरी जी सीट आहे ती म्हणजे ओपनची, त्या आमच्या बिराजदार मॅडम, पवार मॅडम. त्याच्यानंतर बीएससी बीएड ए ग्रुप साठी एक सीट होती, ते सौरभ घोसागर यांची भरती झाली. त्याच्यानंतर बीए बीएड इंग्रजीच्या 2 जागा, एक म्हणजे दहीभते आणि दुसरी म्हणजे आमची वाकचौरे सर, आणि बीए बीपीएड ची इंग्रजीची एक सीट ती म्हणजे आमचे माने सर. अशा 6 सीट त्यावेळेला शासनाच्या नियमाप्रमाणे भरण्यात आला. आम्ही 8/7/2014 पासून संस्थेने ज्या आम्हाला शाळा नेमून दिलेल्या होत्या त्या शाळांमध्ये रितसर आम्ही रुजू झालेलो होतो. माझा शिक्षण सेवा कालावधी पूर्ण झाल्याच्या नंतर आम्हाला जी मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये माझं नाव आहे राजेश विश्वास शिंदे. 8/7/2014 हा माझा रुजू होण्याचा कालावधी आहे आणि माझा शिक्षण सेवा कालावधी 8/7/2017 ला पूर्ण झालेला आहे. म्हणजे मला एक प्रश्न पडतो की 2010 नंतर जर शासनाने कोणतीही शिक्षक भरती केलेली नाहीये, मग आम्हा 6 जणांना शिक्षक म्हणून भरती केलेला आहे, तर मग महेश गिरी सरांना 14/6/2014 ला विनोद विष्णू दळवी यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून कशा पद्धतीने दाखवलं, हा प्रश्न मी नेहमी त्यांना विचारतोय. का विचारतोय, तर ती जी मी तुम्हाला म्हटलं की सेवा ज्येष्ठता यादी, आता या यादीमध्ये काय झालंय की कुठेही आधीच्या सेवा ज्येष्ठता यादीमध्ये त्यांचं कुठेच नाव नाहीये, पण 25-26च्या सेवा ज्येष्ठता यादीमध्ये त्यांचं नाव आहे. मी याच्यावरती आक्षेप घेतला, मी सेवा ज्येष्ठता यादीवरती सही केलेली नव्हती. याचं कारण असं आहे की ते जर शिक्षक नसतील तर मी सही कशी काय करू. माझ्याकडे सेवा ज्येष्ठता यादी पण आहे, 2020-21 ची पण आहे आणि माझी पण आहे. की मी तेव्हापासून न्याय मागतोय. माझ्याकडे यादी मी पत्रकारांना देतो या ठिकाणी की साहेब की 2014 पासून मी इथे काम करतोय, सेवा ज्येष्ठता यादीमध्ये यांचं नाव नाहीये, मग महेश गिरींना तुम्ही अगोदर कसं काय दाखवलं. तर त्यांचं म्हणणं असं आहे की ते कोर्टात गेले होते. आता ते कोर्टात गेलेले नव्हते, 3 कॅन्डिडेट कोर्टामध्ये गेले होते. एक म्हणजे महेश गिरी, दुसरे म्हणजे नरेश माटवणकर, तिसरे म्हणजे स्मिता गायकवाड मॅडम. या तिघांना ते कोर्टात गेले नव्हते, यांना कोर्टात पाठवण्यात आलं. आता ते म्हणतात की ते कोर्टात गेले, त्यांना कोर्टाने निकाल पण दिलेला आहे. माझ्याकडे कोर्टाचा निकाल देखील आहे. कोर्टाचा निकाल कधी लागलाय तर 3 एप्रिल 2024 ला, आणि महेश गिरी यांचा रिट पिटिशन नंबर आहे 9230. ऍक्च्युली त्यांना 31/10/2018 ला शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांचं शिक्षक हे पद नाकारलं होतं. का नाकारलं होतं, त्यांनी देखील असे शेरे मारलेले होते की 2010 नंतर कोणत्याही प्रकारची शिक्षक भरती झालेली नाहीये आणि तुमच्याकडे सगळ्या जागा फुलफिल दिसत आहेत, मग हे शिक्षक आम्ही कसे काय तुम्हाला देऊ. आणि मग हे कोर्टात गेले होते. कोर्टात गेल्याच्या नंतर आज संस्थेचे सरचिटणीस विनोद विष्णू दळवी असे सांगतात की कोर्टाने आदेश दिले की यांना नोकरीमध्ये घ्या. तर हा कोर्टाचा निकाल, हा कुठल्याही तुम्ही वकिलांना दाखवा तज्ञ, या कोर्टाच्या निकालामध्ये मी शेवटचं तुम्हाला वाचून दाखवतो की कोर्टाने कोणत्याही प्रकारचे आदेश दिलेले नाहीयेत. कोर्टाने फक्त संबंधित अधिकारी जे आहे, शिक्षण अधिकारी असतील, उपसंचालक असतील, या सगळ्यांना निर्देश दिलेले आहेत. शेवटचं सेंटेन्स महत्वाचं आहे, वी हॅव नॉट एक्सप्रेस्ड एनी ओपिनियन ऑन द पिटिशनर्स प्रपोजल अँड द सेम शॅल बी डिसाइडेड ऑन इट्स ओन मेरिट्स इन अकॉर्डिंग्स विथ लॉ. याचा मराठीमध्ये सरळ सरळ अर्थ असा होतो की आम्ही ज्यांनी याचिका दाखल केली त्यांच्या बाबतीत कोणताही निकाल देत नाही आहोत. आम्ही काय करतोय, कायद्याला अनुसरून जे काही करायचं आहे ते संबंधित जे कोणते अधिकारी आहेत त्यांनी या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे. परंतु आज संस्थेचे सरचिटणीस विष्णू दळवी हे मात्र व्हॉट्सअपवरती मेसेज टाकून असा संदेश देत आहेत की काही लोक उगाच काहीतरी खोटा प्रचार करतायत, आपल्याला कोर्टाने आदेश दिलेत. हा कोर्टाचा आदेश नाहीये.
कोर्टाने सरळ सरळ निर्देश केलेले आहेत, म्हणजे खोटं बोलतात या ठिकाणी. आता हा झाला त्यांची हे. आता मी जे बोगस शिक्षक भरती म्हणतोय की महेश रमेश गिरी असं ते म्हणतात की 2014 पासून त्या ठिकाणी काम करतायत. तर मी म्हटलं ते काम करत नाहीयेत. मग मला असं समजलं की ते मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे 2018-19 सन 2019-20 या दरम्यानच्या काळामध्ये ते गोठे हायस्कूल, राजा शिवाजी हायस्कूल गोठे, समता शिक्षण संस्था संचलित या हायस्कूलमध्ये ते काम करत होते. मी माहितीचा अधिकार टाकला आणि माहितीच्या अधिकारामध्ये मला मुख्याध्यापकांनी हा रिपोर्ट दिलेला आहे, हे पत्र दिलंय. त्याच्यात ते काय म्हणतायत की महेश रमेश गिरी हे राजा शिवाजी विद्यालय गोटे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी या विद्यालयामध्ये सन 2018-19 आणि 19-20 या कालामध्ये कार्यरत असल्याबाबत. परत ते खाली असं म्हणतायत की 2018-19 आणि 19-20 या कालामध्ये ते पूर्णवेळ मानधन तत्वावर सहाय्यक शिक्षक म्हणून विज्ञान विषयाचं अध्यापन करत होते. बरं हेच नाही, त्यांनी मला तिथलं मास्टर पण दिलेलं आहे. या मास्टरवरती तिथल्या सगळ्या शिक्षकांची नावं आहेत, त्यांचे सह्या आहेत, बघू शकताय तुम्ही. सप्टेंबर महिन्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर इथे बघा मोहिते जीवन हे तिथले मुख्याध्यापक आहेत. नंतर श्रीमती भुवड भारती, भोगल प्रफुल्ल आणि त्यानंतर नाव आलंय श्री गिरी महेश रमेश. नंतर आले श्रीदेवी पंढरी गायकवाड, शिक्षकेतर कर्मचारी आहेत. अश्विनी हरिश्चंद्र कासारे, जाधव अश्विनी मोहन शिपाई. मग मला सांगा, जर संस्थेचे सरचिटणीस असं म्हणतायत, हे पूर्ण रेकॉर्ड आहे माझ्याकडे, मी सगळं हे पत्रकारांना देणार आहे, त्या प्रत्येकाची त्यांची सही आहे. जर विनोद विष्णू दळवी साहेब असं म्हणतायत की ते 2014 पासून तेच काम करतायत, तर मला सांगा साहेब, शिक्षक ज्या ठिकाणी काम करत असतात तिथल्याच मास्टरवरती त्याला सही करण्याची मुभा असते, मग त्यांची सही राजा शिवाजी विद्यालय गोठे इथल्या हजेरी मास्टरवरती कशी काय? बरं तिथले हे शिक्षक आहेत असे स्वतः मुख्याध्यापक म्हणतात. ते याच्या पुढचा पुरावा की बोर्ड काय म्हणतं, बोर्डाचा एक नियम आहे की त्या शाळेमध्ये जो शिक्षक काम करत असेल त्याची माहिती बोर्ड अगोदर मागवतं. कशासाठी? विज्ञानाचा शिक्षक असेल तर त्याला इंटरनल म्हणून प्रॅक्टिकल घ्यावं लागतं, त्याला पेपर तपासावे लागतात. तशी माहिती शाळेला अगोदर बोर्डाकडे पुरवावी लागते आणि नंतर मग बोर्ड त्यांना पत्र पाठवून त्यांच्याकडून पेपर तपासून घेतं, त्यांच्याकडून प्रॅक्टिकल करून घेतं. आता माझ्याकडे हे बोर्डाचं पत्र आहे, हे बोर्डाचं पत्र आहे, हे देखील मला राजा शिवाजी विद्यालय गोठे इथले मुख्याध्यापक यांनी मला माहितीचे अधिकार दिलेले आहे. इथे काय म्हटलंय की SSC एक्झाम मार्च 2020, आपण इथे सह्या बघितल्या, त्याची पुष्टी या ठिकाणी होते, कारण बोर्ड हे सरकारशी संबंधित आहे. राजा शिवाजी विद्यालय गोठे, तालुका मंडणगड यांना मार्च 2020 मध्ये पत्र पाठवलंय. कोणी? कोकण बोर्डाने. आणि कोकण बोर्ड काय म्हणतंय, इथे वरती म्हटलंय ऍज अ इंटरनल. इंटरनल कोण असतो? तर त्याच शाळेचा तिथला विषय शिक्षक हा तिथला इंटरनल असतो. इथे नाव कोणाचं आहे? 721 गिरी रमेश महेश रमेश. खाली त्यांचा मोबाईल नंबर पण दिलाय. हा नंबर जर तुम्ही आता सुद्धा डायल केलात तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट होणार आहे. त्याच्यानंतर त्यांनाच इंटरनल त्या शाळेमध्ये असतो तो, आणि एक्सटर्नल म्हणून या शिक्षकांना दुसऱ्या शाळेत पाठवलं जातं. महेश गिरी हे न्यू इंग्लिश स्कूल महाप्रळ या ठिकाणी एक्सटर्नल म्हणून गेलेले आहेत अशी नोंद या बोर्डाच्या पत्रावरती आहे. बरं गोटे हायस्कूलला पण एक्सटर्नल येतो, ते कोण आलंय? याच संस्थेची शाळा असणारी पंढरी हायस्कूल, पंढरी हायस्कूलला असणाऱ्या शिक्षिका आणि सध्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलला असणाऱ्या विद्यमान मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील मॅडम या त्यावेळेला तिथे एक्सटर्नल म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. म्हणजे इथल्या असणाऱ्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक संचालकांना महेश गिरी कुठे काम करत होते आणि कुठे काम करत नव्हते हे माहिती आहे. 2016 पासून ते राजीव गांधी इंग्लिश मीडियमला काम करत होते. 18-19 तिथून बाहेर पडले, तिकडे गेले, हे पुराव्यानिशी सिद्ध होत आहे. आता याच्या पुढे अजून त्यांनी पत्र दिलेत. बरं त्यांनी ज्या मुलांच्या वह्या तपासलेल्या आहेत, प्रॅक्टिकल एक्झाम म्हटलं म्हणजे त्या ठिकाणी वही तपासली जाते, वहीवरती त्यांची सही आहे. हे प्रमाणपत्र आहे मुलांचं. माझ्याकडे एकूण 4 प्रमाणपत्र आहेत, वह्या पण आहेत, इथं दिलेलं आहे सगळं. ही गिरी सरांची सही आहे. इकडे या पाटील मॅडम आहेत, त्यांनी लिहिले PB पाटील बाह्य परीक्षक 24 फेब्रुवारी 2020 ला ही सही आपल्याला दिसते. आणि हा सगळा रेकॉर्ड हा बोर्डाकडे जातो, कोकण बोर्डाकडे. अशी 4 माझ्याकडे आहेत. आता या ठिकाणी बघा पंढेरी हायस्कूलला पण पत्र दिलेलं आहे. कोणी? पंढेरी हायस्कूलने पत्र दिलं बघा. प्रति माननीय मुख्याध्यापक राजा शिवाजी विद्यालय गोठे. काय म्हटलेलं आहे की बहिस्तक परीक्षकांना कार्यमुक्त केलेबाबत, म्हणजे मी मगाशी म्हणालो की पाटील मॅडम ह्या एक्सटर्नल होत्या, त्याची पुष्टी या ठिकाणी होते की रितसर
त्यावेळेचे मुख्याध्यापक मला वाटतं वाघमारे सर असावेत, त्यांनी पाटील मॅडमना रिलीव्ह केलेलं आहे. त्याचं हे पत्र आहे. याच्यामध्ये त्यांनी सविस्तर तारखेसह नमूद केलेलं आहे. पुढे न्यू इंग्लिश स्कूल महाप्रळ, महेश गिरी सर हे गोठे हायस्कूलचे शिक्षक असल्यामुळे ते महाप्रळमध्ये गेलेले आहेत आणि तिथल्या विद्यालयाने त्यांना कार्यमुक्त करावं असं पत्र देखील दिलेलं आहे. हे तिथल्या न्यू इंग्लिश स्कूल महाप्रळचं पत्र आहे. राजा शिवाजी विद्यालय गोठे यांनी पाटील मॅडमना कार्यमुक्त केलेलं आहे, याचं पत्र आहे. त्याच्यानंतर गिरी सर यांना देखील कार्यमुक्त केले, याचं पत्र आहे. बरं, एवढंच नाही तर मी अजून थोडंसं संशोधन केलं, आरटीआय टाकला. न्यू इंग्लिश स्कूल महाप्रमध्ये मी पत्रव्यवहार केला. त्यांना आरटीआय द्वारे माहिती मागितली की तुमच्याकडे मार्च 2020 मध्ये प्रॅक्टिकल एक्झामसाठी जे कोणी आले होते त्यांच्या बाबतची माहिती किंवा पत्रव्यवहार तुम्ही केला असेल त्याची माहिती मला देण्यात यावी. त्यांनी मला माहिती दिलेली आहे. त्यांचा सही शिक्का खाली आहे. त्यांनी सरळ सरळ इथे म्हटलेलं आहे की या ठिकाणी श्री गिरी महेश रमेश हे 27/2/2020 व 28/2/2020 या 2 दिवशी न्यू इंग्लिश स्कूल महाप्रळ या ठिकाणी बाह्य परीक्षक म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक पत्र दिलंय. त्या पत्रामध्ये ते म्हणतायत की आम्ही महेश रमेश गिरी यांना कार्यमुक्त केलंय. कधी केलेलं आहे तर 28/2, 26-27 ला त्यांनी कामगिरी केलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना कार्यमुक्त केलेलं आहे. हे माहितीच्या अधिकारात मला मिळालेलं पत्र आहे. याच्यावरती त्यांचे सही शिक्का सगळं आहे. हा झाला पहिला विषय. म्हणजे महेश गिरी सर पहिल्यापासून कुठे कार्यरत दाखवलेत तर ते कार्यरत दाखवलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल या ठिकाणी काम करतात असं म्हटलेलं आहे. परंतु आता पहिला पुरावा मी तुम्हाला दाखवला 18-19, 19-20 मध्ये ते इथे काम करतायत. आता दुसरा फार मोठा पुरावा माझ्याकडे आहे की महेश गिरी सर हे 20-21 आणि 21-22 या दरम्यान याच संस्थेचं अंशतः अनुदानित किंवा प्रायव्हेट असणारं जे हायस्कूल आहे राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. आता या संबंधात मी बरेच दिवस पत्र व्यवहार करतोय, माहितीच्या अधिकारात माहिती मागवतोय, परंतु मला कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाहीये. उलट आम्हाला पत्रव्यवहार केला जातो की अशी कोणतीही माहिती परस्पर माहिती देता येत नाही म्हणून. त्या संदर्भात मी अपिलात पण गेलेलो आहे. की सगळ्यात पहिला मोठा पुरावा जो आहे की आपण बघताय, मी हा फोटो मुद्दाम दाखवतोय कारण याच्या पाठीमागचा जो बॅनर आहे तो बॅनर जो आहे तो तिथल्या शाळेमधला आहे, मी स्वतः बनवलेला नाहीये. इथे आपण जर बघितलं हे मांढरे साहेब आहेत, हे सध्याचे तत्कालीन मुख्याध्यापक शेडगे सर आहेत, हे प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक महाजन सर आहेत आणि याच्या पाठीमागचा जो बॅनर आहे त्या बॅनरवरती नेमका मजकूर काय ना मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, हाच तो बोर्ड आहे. या बोर्डामध्ये सरळ सरळ असं म्हटलेलं आहे की मिस्टर गिरी MR BSc BEd हेड मास्टर सेकंडरी आणि त्यांचा मोबाईल नंबर दिला आहे. वरती दिलं राजीव गांधीचं सगळं दिलेलं आहे, राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूल. आता मला सांगा, राजीव गांधीचे मुख्याध्यापक जर गिरी सर आहेत तर मुख्याध्यापक हे पद पूर्ण वेळाचं असतं. अर्धवेळ हे पद कोणालाही देता येत नाही, किंबहुना कामगिरीवर मुख्याध्यापक म्हणून काढता येत नाही, कारण तसा अधिकार कोणालाही नाहीये. शिक्षण अधिकाऱ्याला पण नाहीये किंवा संस्थेची चिटणीस असेल त्यांना पण नाहीये. मग हे इथे मुख्याध्यापक कसे? हा माझा फार मोठा प्रश्न आहे. याचं उत्तर मला त्यांनी दिलेलं नाही. मी ज्या वेळेला 26 जानेवारीला विषय मांडला त्या विषयामध्ये असं बोललं की साहेब माझी तुम्हाला विनंती आहे की माझी सेवा ज्येष्ठता मला बहाल करा, माझं भविष्यामध्ये नुकसान होऊ शकतं. त्यावेळेला त्यांनी आम्हाला ट्रोल केले, ते इथेच काम करत होते, असं आहे तसं आहे. आणि ज्या वेळेला पहिल्यांदा आमची भेट झाली, भेट कुठे झाली, त्यांनी मला एप्रिलमध्ये घरी बोलवलं 2025च्या सेवाच्या यादीवरती घरी बोलवलं. मी म्हटलं जर यांचं कार्यालय इथे आहे तर हे घरी कशासाठी बोलवतात? ठीक आहे, मी गेलो. म्हटलं आपले सरचिटणीस आहेत, त्यांचं आदर करायला पाहिजेत. मी त्याप्रमाणे घरी गेलो. रात्रीची वेळ होती. घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आधीपासूनच दागाव हायस्कूलचे मुख्याध्यापक खाडे सर तिथे होते, त्यांच्या समेत पिंगळा सर होते. मी तिथे पोहोचलो. त्यानंतर आमच्या शाळेचे क्लर्क पालकर भाऊसाहेब हे सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते आणि मग ते सगळे बाहेर गेले. मग बोलायला लागलो तर ते म्हटले बोल तुझा काय प्रॉब्लेम आहे, तुझ्या आम्ही शिस्तभंगाची कारवाई करू. म्हटलं साहेब मी माझा अधिकार मागतोय, माझा हक्क मागतोय की मी पहिल्यापासून इथे काम करतोय, आम्ही 6 जण लिगली भरले गेलेले आहोत. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे बोललो की मला माझी सेवा ज्येष्ठता द्या. तुम्ही काय करा, एक दिवस गिरी सरांना लेट दाखवा, मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. फक्त माझं नुकसान होऊ शकतं, मी मागासवर्गीय कर्मचारी आहे, उद्या मी जर एक्सेस झालो तर मला बाहेर जावं लागेल. तर त्यावरती ते म्हणाले की बोगस शिक्षक भरती झाले. हो ठीक आहे झाले, मग तू कसं सिद्ध करशील? तुझ्याकडे काय पुरावे आहेत? तुझ्या आम्ही शिस्तभंगाची कारवाई करू, तुला नोकरीवरनं काढून टाकतो, तुझी इन्क्रीमेंट थांबवतो. मी म्हटलं साहेब तुम्ही काहीही केलं
तरी देखील मी काय माझा डेटा सोडणार नाहीये बोललो, कारण जो माझा मूळ अधिकार आहे, जो माझा हक्क आहे, तो मी काही करून मिळवणारच. कारण आज मी आदर्श घेतोय आपल्या संस्थेचे अध्यक्ष मान्य भाईसाहेब जगताप यांचा, कारण ते आज कामगारांसाठी लढतायत. परंतु माझं असं ठाम मत आहे की आतमध्ये हे जे सगळं चाललेलं आहे, विनोद विष्णू दळवी जे काय घडवून आणत आहेत, याच्या संदर्भामध्ये कोणत्याही संचालकांना विश्वासात घेतलं जात नाहीये किंवा कोणत्या संचालकांना देखील माहिती नाहीये, आणि अक्षरशः अध्यक्षांना देखील त्या ठिकाणी अंधारात ठेवलं गेलेलं आहे. तर मला असं वाटतं, जर संस्थेचं कार्यालय इथे आहे, मग शिक्षकांना घरी कशासाठी बोलवलं जातं? कोणत्या प्रकारची सेटलमेंट करण्यासाठी की अजून काही? आणि तेव्हापासून मला प्रचंड प्रमाणामध्ये त्रास दिला गेला. मी त्यांना म्हटलं की साहेब, मला काय अपेक्षित होतं की मला फक्त एवढंच त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की ठीक आहे, आमच्याकडून चुकून झालं, आम्ही ती चूक मान्य करतो, आम्ही तुम्हाला कधी त्रास देणार नाही. उद्या जर तुम्ही एक्सेस झालात तर आम्ही त्या संबंधित शिक्षकाला बाहेर पाठवू, कारण तो अधिकार सर्वस्वी संस्थेचा असतो. तुम्हाला आम्ही अजिबात बाहेर पाठवणार नाही. परंतु तसं न बोलता सरचिटणीसांनी मला सरळ सरळ धमकी दिली की मी सरचिटणीस, आम्ही काही करू शकतो, तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही. मग मी म्हटलं ठीक आहे साहेब, मी माझ्या पद्धतीने काम करतोय, तुम्ही माझ्यावरती अन्याय करू नका अशी विनंती करून मी त्या ठिकाणी बाहेर पडलो. म्हणजे या ठिकाणी एक मुद्दा मला अधोरेखित करायचा वाटतो की शिक्षकांना, म्हणजे त्या दिवशी जर का एका शाळेचे मुख्याध्यापक तिथे काही कामकाज घेऊन तिथे घरी जात असतील, तर याचा अर्थ हे इथलं असलेलं कार्यालय कशासाठी आहे? म्हणजे अशाच प्रकारे काही गोष्टी ज्या आहेत त्या जर घडत असतील तर हे मंडणगडच्या दृष्टीने फार चुकीचं आहे. त्याच्यानंतर अजून एक पुरा मी या ठिकाणी दाखवतो की मंडणगड तालुका विकास मंडळचं एक पेज आहे फेसबुकला, की त्यांनी एक व्हिजन मिशन नावाचा उपक्रम केलेला होता 2021 मध्ये, 19 फेब्रुवारी 2021 मध्ये, की शिवजयंती निमित्त त्यांनी काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्याचं बक्षीस वितरण झालं. आपण जर बघायला गेलो तर सोशल मीडियावरच्या ज्या पोस्ट आहेत त्या पण व्हॅलिड असतात, आणि ह्या ज्या पोस्ट केल्यात त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी केलेल्या नाही, माझ्या पोस्ट नाहीयेत, संबंधित संस्थेचे पदाधिकारी त्यांच्याच पोस्ट आहेत. इथे काय म्हटलं त्यांनी, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री गिरी सर, बघा 2021चा संदर्भ सांगतोय मी, 19 फेब्रुवारी 2021. आता जर गिरी सर हायस्कूलमध्ये आहेत तर मग इथे इथल्या पोस्टमध्ये त्यांना मुख्याध्यापक का म्हणून संबोधलेलं आहे, हे एक आहे. त्याच्यानंतर एक जबाबदार व्यक्ती किंवा जे स्वतः संस्थेमध्ये काम करतायत, जे स्वतः संस्थेचे चिटणीस आहेत, जे स्वतः राजीव गांधी इंग्लिश मीडियम शालेय समितीचे चेअरमन आहेत, संतोष मांढरेजी, यांच्या जर आपण पोस्ट बघितल्या तर त्यांच्या पोस्टवरती देखील आपल्याला भक्कम पुरावा सापडतो. माझ्याकडे हा जो असणारा पुरावा आहे तो आहे 23 नोव्हेंबर 2021चा. याच्यामध्ये त्यांचा फोटो आहे, या शेट्टे मॅडम आहेत, इकडे हे मांढरे साहेब आहेत, इकडे हे गिरी सर आहेत. त्यांनी काय म्हटलंय की राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूल या शालेय समितीच्या सदस्यपदी सौ सुरक्षा सुभाष शेट्टे मॅडम यांची निवड झाल्याबद्दल कोण अभिनंदन करताय, तर संस्थेचे सदस्य व स्कूल कमिटी चेअरमन श्री संतोष मांढरे सर यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. तसेच मुख्याध्यापक श्री गिरी सर. पुन्हा एकदा संदर्भ आला बघा. मग हे सारखे सारखे यांना मुख्याध्यापक का म्हणतात? कामगिरी मुख्याध्यापक चालतो का? मग ही एवढं चुकीची गोष्ट असून, म्हणजे पुरावा त्यांना पाहिजे होता. मी म्हणतो तुम्हाला पुरावा पाहिजेत ना, पुरावा तुमच्या इथेच उपलब्ध आहे, पण ते म्हणतात तुम्ही आमचं काय करू शकत ना, आम्हाला ऑर्डर दिली, सगळं दिले. म्हणजे हे सगळं इथे पुरावा दिसतोय, हे मी सांगत नाहीये, ही दुसऱ्या व्यक्तीची पोस्ट नाहीये, संबंधित संस्थेच्या व्यक्तीचीच पोस्ट आहे. हे एक झालं. त्यानंतर 17 जून 2022 पुन्हा एकदा मांढरे साहेबांची पोस्ट आहे. मांढरे साहेब हे सामाजिक कार्यामध्ये फार अग्रेसर आहेत, त्याच्यामुळे ते नेहमी जे कोणतं काम होतं शाळांमध्ये त्याची दखल नेहमी घेत असतात, आणि सोशल मीडियावर ते टाकून संस्थेचा गौरव कसा होईल, संस्थेचं नाव कसं होईल यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांनी 17 जून 2022ला पण पुन्हा पोस्ट केलेली आहे की निकाल जो आहे 2022चा इंग्लिश मिडियमचा तो 100% लागलाय. आणि पुन्हा एकदा बघा, सर्व पदाधिकारी सदस्य तसेच स्कूल कमिटी चेअरमन श्री संतोषजी मांढरे साहेब हे उपस्थित होते, आणि मुख्याध्यापक श्री गिरी सर. पुन्हा एकदा 2022चा आहे ही पोस्ट. 2021च्या पोस्ट मध्ये पण त्यांना मुख्याध्यापक संबोधलेला आहे, 2022च्या पोस्ट मध्ये पण त्यांना मुख्याध्यापक संबोधलेला आहे. मग हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मंडणगडमध्ये शिक्षक म्हणून कसे काय? याच्या पाठीमागचा इतिहास मी सांगतो तुम्हाला की राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सगळ्यात अगोदर शिक्षक म्हणून काम करणारा मीच आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये पण काम करणारे आम्हीच, सकाळ सत्र दुपार सत्रामध्ये पण आम्ही काम केलेलं आहे. जवळजवळ 2014, 15, 16, 17 आणि 18 पहिली 4 वर्ष मी या ठिकाणीच काम केलंय, आणि 26 जून 2018 रोजी माझी बदली ही लाटवण या ठिकाणी झाली होती. बरं, जी पदं भरली गेली होती आमची, त्या पदांसाठी त्यांनी काय म्हटलं होतं
की आम्हाला सेमी इंग्रजीसाठी शिक्षक पाहिजेत. आता आम्ही जर कॅपेबल होतो म्हणून आमची भरती झाली. मी टोटल इंग्रजीमध्ये तास घेतला, लेखी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवले आणि म्हणून आमची सेमी इंग्रजी वर्गासाठी या ठिकाणी निवड झाली. परंतु आज मी मराठी मीडियमवरती काम करतोय. मी मध्यंतरी बोलून पण दाखवलं की हा माझ्यावरती अन्याय झाला. मी सेमी इंग्रजी शिक्षक मला सेमी इंग्रजी वर्ग बदलीला माझा विरोध नाही बोललो. तर त्यांनी पालक सभेमध्ये सांगितलं की आम्ही तुम्हाला असा एक चांगला शिक्षक दिलाय की जो इथे चांगलं काहीतरी घडवू शकतो. तिथे त्यांनी माझं कौतुक केलं. ठीक आहे, चला तुम्ही माझ्या जबाबदारी दिलीत ना, तर मी इथे चांगलं काम करून दाखवतो. त्याच्यानंतर अजून काय पोस्ट आहेत बघा. मांढरे साहेबांची पोस्ट आहे 16 ऑगस्ट 2022 ची. यामध्ये त्यांनी स्वतः ध्वजारोहण केलेलं आहे आंबेडकर हायस्कूलमध्ये. इथे देखील ते म्हणतात राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापक श्री महेश गिरी सर. त्यांचे सगळे फोटो आहेत. त्याच्यानंतर अजून एक उपक्रम त्यांनी केला होता. प्रत्येक उपक्रमाची ते सोशल मीडियावरती सगळी माहिती टाकत असतात. 18 ऑगस्ट 2022 ला गोपाळ काला होता. गोपाळ कालानिमित्त या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलेलं होतं आणि त्याची पण पोस्ट इथे दिसते आपल्याला. इथे म्हटलं त्यांनी संस्थेचे सदस्य स्कूल कमिटी चेअरमन श्री संतोष मांढरे सर आणि इथे खाली म्हटलंय मुख्याध्यापक श्री गिरी सर. 21 आणि 22 मध्ये अशा भरपूर पोस्ट आहेत. आणि आताचा हा पुरावा आहे की 2022 नंतर ऍक्च्युअली महेश गिरी सर हे आंबेडकर हायस्कूलला 2023 पासून काम करत आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये ते कुठे होते याचे मी पुरावे तुम्हाला दिलेले आहेत. आणि सद्यस्थितीमध्ये इथे सर म्हटलंय मुख्याध्यापक श्री महाजन सर तसेच मुख्याध्यापक श्री शेडगे सर. ही पोस्ट आहे 16 जुलै 2023. सद्यस्थितीला शेडगे सर तिथे मुख्याध्यापक आहेत. म्हणजे या ज्या पोस्ट आहेत त्या माझ्या नाहीत, त्रयस्थ व्यक्तीच्या नाहीत. संस्थेचे जबाबदार जे चिटणीस आहेत संतोषजी मांढरे साहेब यांच्या ह्या पोस्ट आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं मी जे बोलतोय ते मी तुम्हाला पुराव्यासकट दाखवलेलं आहे. आणि यानंतर विनोद दळवी साहेबांनी जूनमध्ये 22 जूनला एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मंडळामध्ये येणाऱ्या माहितीनुसार काही शिक्षक असा प्रचार करतात की बोगस शिक्षक भरती झाली. तर बोगस शिक्षक भरती तुम्ही लोकांना सांगा. काय सांगा म्हणतात ते की 2010 पासून काही लोक बिनपगारी काम करत होते आणि मग त्यांना न्याय देण्यासाठी उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासन शिक्षण संचालक, उपशिक्षण संचालक, शिक्षण अधिकारी रत्नागिरी व संस्थेला त्यांना सेवेत हजर करून घेण्याचा आदेश दिला. कोणी दिला आदेश? कोर्टाने. मी तुम्हाला आताच कोर्टाची प्रत दाखवली. कोर्टाने असा कोणताही आदेश दिलेला नाहीये. कोर्टाने अशी कोणतीच तारीख त्यामध्ये नमूद केली नाही की महेश गिरी सरांना तुम्ही 14 जून 2014 रोजीच घ्या. मी त्यांना एवढंच बोललो, साहेब मला काहीही बोलायचं नव्हतं. फक्त माझी एक विनंती एवढीच होती की तुम्ही त्यांना एक दिवस लेट दाखवा. म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची असं मी शांत बसेल. मी याच्यावरती काही बॉल करणार आहे. परंतु मला जो त्रास देण्यात आला ना तो फार भयंकर होता. त्याच्यानंतर सेवा ज्येष्ठता ही कशी ठरते तर शासनाचा साहेब GR आहे. 28 जानेवारी 2025 चा GR आहे. ते मी बोलत नाही, GR बोलतोय की जर का समजा एखाद्या कार्यालयामध्ये एखाद्या हायस्कूलमध्ये सगळे शिक्षक कार्यरत असतील आणि एखादी व्यक्ती जर का न्यायालयामध्ये गेली असेल तर या 28 जानेवारी 2025 च्या GR नुसार GR असा सांगतो की प्रत्येक ज्या दिवसापासून तुम्ही दाखवलं त्या शिक्षकाला त्याचं नाव त्या सेवा ज्येष्ठता यादीमध्ये असायला पाहिजे आणि पुढच्या रकान्यामध्ये तुम्ही लिहायला पाहिजे की प्रकरण न्याय प्रविष्ट. मग मला सांगा 2025-26 ला महेश गिरी सरांचं नाव दिसतंय सेवा ज्येष्ठता यादीमध्ये, पण त्याच्या आधीच्या यादीमध्ये त्यांचं नाव का नाही? 2021 ची सेवा ज्येष्ठता यादी माझ्याकडे 2021 ची तुम्ही सगळेजण चेक करा, त्याच्यामध्ये नाव आहे का बघा त्यांचं. मग ते नाव त्यांनी का नाही ओढलं? याचा अर्थ सरळ आहे. मी जो ठामपणे आरोप करतोय की त्यांनी केलेली शिक्षक भरती ही बोगस शिक्षक भरती आहे हे या सगळ्या पुराव्यांनुसार सिद्ध होत आहे. बरं, जो मला त्रास देण्यात आला त्या बाबतीमध्ये मी थोडंसं बोलतो की मी शाळेत हजर झालो. मला एप्रिल महिन्यामध्ये गैरवर्तनाबद्दल नोटीस दिली. बरं, पहिलाच मुद्दा काय होता की वारंवार सूचना देऊन तुम्ही मुख्यालयाच्या ठिकाणी हजर राहत नाही. मी म्हटलं मुख्यालयाच्या ठिकाणी कोणच राहत नाही. तर मला अंदाज होता मला त्रास देण्यात येणार आहे. मी कायम विनंती करत आलोय. मी संस्थेचा आदर करतोय, मी संस्थेच्या अध्यक्षांचा आदर करतो, मी बाकीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा देखील आदर करतो. मी वारंवार विनोद दळवी साहेबांकडे 26 जानेवारीला पण मी आणि माझे सहकारी सौरभ घोसाळकर आम्ही जाऊन अक्षरशः पाया पडलो. भाई असं करू नका, आमचं नुकसान करू नका, अजूनही वेळ आपल्या हातामध्ये आहे, तुम्ही काहीतरी तोडगा काढा याच्यावरती. ते म्हणले तोडगा बिडगा काय होणार नाही, काय असेल ते बघू. आता कोर्टाने आम्हाला निकाल दिलाय. म्हणजे
विनोद दळवींच्या अहंकारी वृत्तीमुळे आज मला ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली आहे. म्हणजे उद्या जर मी आत्महत्या करण्यापेक्षा मी लढण्याचा मार्ग का निवडला? मी आज पत्रकार परिषद घेतोय, पण मला उद्यापासून काय त्रास होईल, माझ्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून म्हणा तर त्यांच्याकडून म्हणा, मला खूप प्रचंड प्रमाणात त्रास होणार आहे. पण मी ठरवले लढायचं नाहीतर मरायचं. त्यामुळे मी आज लढण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि मी त्याप्रमाणे लढतोय. कारण माझ्याकडे तेवढी अचिव्हमेंट आहे ना, माझं तेवढं काम आहे. मला पत्र दिलं गेलं, त्याच्यामध्ये असं सांगितलं की तुम्ही सामाजिक संघटनांना उकसवता, त्यांना आंदोलन करायला लावता. मी म्हटलं मला पुरावा द्या. तुम्ही जे आरोप लावलेत ना, मी काय एवढं मोठं व्यक्तिमत्व नाहीये. तुम्हाला पत्रकार लोकांना माहिती आहे, मी साधा शिक्षक आहे, एक सर्वसाधारण माणूस आहे. मी कोणाला उकसवणे कशासाठी उकसवू? संस्था माझी आहे, बाबासाहेबांच्या मूळ भूमीमधली संस्था आहे, बाबासाहेबांच्या नावाची शाळा आहे. मला त्याचा अभिमान आहे ना. मला भाई जगतापांचा अभिमान आहे, त्याच कामगारांसाठी लढत आहेत, चांगलं काम करतायत. मग संस्थेचे सरचिटणीस जर असं करत असतील तर कुठेतरी खटकणार आहे ना. म्हणजे मी केवळ मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून जर माझ्या तुम्ही अनन्वित अत्याचार चालवलेला असेल तर त्याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे. आज आम्ही 3 शिक्षकांनी सेवाज्येष्ठता यादीवर सही केलेली नाहीये. त्यामधला मी पहिला आहे, त्याच्यानंतर माझे सहकारी सौरभ घोसाळकर आहेत आणि अजून एक माझे शिक्षक आहेत, त्यांच्यावर देखील अन्याय होतोय. ते कधी ना कधी बोलतील अशी मी अपेक्षा करतो. की प्रमोद जाधव जे माझे गुरु आहेत त्यांच्या बाबतीत देखील असा प्रश्न घडलेला आहे. साहेब, माझे बाकीचे सहकारी जे आहेत ना, म्हणजे मी एकटाच नाहीये, आम्ही 6 जण आहोत. त्यापैकी मी आणि सौरभ घोसाळकर आम्ही 2 जण किमान विरोध करतोय, भांडतोय, त्यांना न्याय मागतोय, विनंती करतोय. आजपर्यंत मी फक्त एकटाच लढतो. मी काय म्हटलं, मला विषय बाहेर न्यायचा नाहीये, आपण आतल्या बसून काय ते मिटवूया. मी आजपर्यंत स्वतः एकट्याने अर्ज केले, कारण मला शाळेविषयी कळम आहे, मला शाळेचा अभिमान आहे. मला फक्त अपेक्षित एवढंच होतं की आज ना उद्या मला बोलवतील आणि सांगतील की बाबा ठीक आहे, आमच्याकडून चुकून झालं, याच्यापुढे असं तुला आम्ही बाहेर काढणार नाहीये. साहेब म्हटल्याप्रमाणे मी सेवाज्येष्ठता यादीनुसार मला एक्सेस करण्यात आलं. या एप्रिलमध्ये 7 एप्रिलला मला पत्र देण्यात आलं की तुम्ही एक्सेस झालेले आहात पटसंख्या अभावी आणि मला बाहेर जावं लागणार होतं. मी फुल टेन्शन मध्ये आलो. मग आम्हाला एक क्रायटेरिया असतो शिक्षकांना की तुम्ही जर एक्सेस झालात तर तुम्ही आक्षेप घ्यायचा असतो. मी माझा आक्षेप लिहून शिक्षणाधिकाऱ्यांचं पत्र होतं की तुमचा आक्षेप मुख्याध्यापकांच्या द्वारे आमच्यापर्यंत आला पाहिजे, परस्पर द्यायचा नाही, मेल पण करायचा नाही. मला माहिती होतं की माझ्या मुख्याध्यापकांवरती 100% दबाव येणार आहे, माझा आक्षेप कदाचित पोहोचला जाणार नाहीये. मी माझा आक्षेप लिहून दिला आणि मी म्हटल्याप्रमाणे तसंच झालं की माझा आक्षेप पोहोचवला गेला नाही. अक्षरशः मी फार उद्विग्न झालो. तरी पण मी शिक्षणाधिकाऱ्यांना भेटायला गेलो. त्यांनी मला सांगितलं केबिन मध्ये घेतल्याच्या नंतर, तुमचा आक्षेप आलेला नाही, तुमच्या संस्थेची माणसं नाहीयेत, तुमचा मुख्याध्यापक पण नाहीये, त्यामुळे मला निर्णय घेता येणार नाही, तुम्हाला एक्सेस व्हावं लागेल. मला सांगा, मी जर पहिल्यापासून इथे काम करतोय तर मग मी बाहेर का जायचं? माझ्याकडे पर्याय नव्हता. मी तो पण मार्ग स्वीकारला. ठीक आहे म्हटलं, आपण बाहेर जाऊ, हरकत नाही. परंतु माननीय मंत्री नामदार उदयजी सामंत साहेब यांनी एक प्रस्ताव मांडला की खेडेगावातल्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी पटसंख्येची जी अट आहे ती शिथिल करा, आणि ती अट शिथिल झाल्यामुळे मी वाचलो. संबंधित मुख्याध्यापकांविषयी मी तक्रार संस्थेकडे केलेली आहे, पण त्याची दखल कुठेही करण्यात आलेली नाही. मला माहिती आहे की बाबा माझा आक्षेप न पोहोचवला गेल्यामुळे माझं जे काही म्हणणं आहे ते शिक्षण विभागाला कळलं असतं, कारण माझ्याकडे तेव्हा हे पुरावे. अगोदर माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता. मी अक्षरशः गेले 1.5 वर्ष खूप तडपडतोय, कारण ते सतत म्हणतात तुझ्याकडे काय पुरावा आहे, तुझ्याकडे काय पुरावा आहे, तू काय करणार आहेस? म्हटलं माझ्याकडे काहीच पुरावा नाहीये. तोंडी जर माणूस काय भांडू शकत नाहीये, न्याय मिळवू शकत नाहीये. मला पत्र दिलं, मी त्याच्यावर त्यांना उत्तर पण दिलं. ते झाल्याच्या नंतर लगेच शाळा सुरू झाल्याच्या नंतर 16 तारखेला मला तुमची चौकशी समिती लावलेली आहे, तुम्ही हजर राहा प्रतिनिधीसह, असं पत्र पडलं माझ्या हातामध्ये. ते पत्र बघितल्या मी आतून हल्लो. अरे बापरे, याच्यापूर्वी तुम्ही गेल्या वर्षी पोषणाच्या बद्दल आमचे अरविंदजी एलवे साहेब यांनी मोठे मोठे प्रकरण बाहेर काढलं. संबंधित जे काही मुख्याध्यापक होते कशा पद्धतीची भाषा वापरत होते, काय चाललं ते सगळं तुम्ही बघितलं. अशा लोकांवरती यांनी कधीच कारवाई केली, उलट त्यांचं समर्थन केलं. त्यांची इन्क्रिमेंट कधी थांबवली नाही, त्यांना कधी त्यांच्यावर कोणती कारवाई केली नाही. परंतु कारवाई मात्र माझ्यावरती. का? तर मी बोगस शिक्षक भरती बाहेर काढतोय नव्हे, तर मी माझा हक्क आणि अधिकार मागतोय म्हणून फक्त मला त्रास देण्यात आला, कारण की मी मागासवर्गीय समाजामधला आहे. ते म्हणतात मी बाहेर ना आलोय म्हणून. इथं बाहेरचा यातला मुद्दाच येत नाहीये ना. मला एक माझा जो काय हक्क आणि अधिकार आहे ना, तो मिळवण्याचा अधिकार मला संविधानाने दिलेला आहे, तो मी मिळवतो. तो जर मी मागत असेल तर मी दोषी कसा? मी म्हटलं मी जर दोषी असेल तर मला फासावर लटकव ना तुम्ही, पण तुम्ही असं करू नका ना. त्याच्या मला पत्र दिलं चौकशी समितीचं.
मी आमच्या मुख्याध्यापकांना विचारलं की नेमके प्रतिनिधी कोण नेऊ. ते म्हणले कोणी चालेल, त्यात काय नमूद नव्हतं. ते पत्र पण माझ्याकडे आहे. मग मी दुसऱ्या दिवशी 18 तारखेला इथे उपस्थित राहिलो. मी माझे प्रतिनिधी म्हणून सन्मान्य आदेशजी मर्चंडे साहेब यांना नेलं सोबत. 11ची वेळ होती. मी 11:15ला हजर झालो. पहिल्यांदा शाळेमध्ये गेलो, हालचाल रजिस्टर वरती नोंद केली, मास्टरवरती सही केली आणि आलो. आम्हाला 1.5 तासभर आतमध्येच घेतलं नाही. विनोद दळवी साहेब आतमध्ये बसलेले होते आणि मग 1.5 तासानंतर मला आतमध्ये बोलवलं. मला म्हणाले, यांना कशासाठी बोलवलेस? आदेश मर्चंडे का आलेत? म्हटलं साहेब तुम्हीच म्हणला प्रतिनिधी घेऊन या. मी प्रतिनिधीला घेऊन आलोय. नाही ते चालणार नाहीत अजिबात. म्हटलं तुम्हीच म्हटला प्रतिनिधी घेऊन या, मग कोण चालेल? आजी माझे शिक्षक घेऊन ये. म्हटलं ठीक आहे. आजी शिक्षकांमध्ये म्हटलं सौरभ गोसाकर सर जे आहेत ते माझ्यासोबत पीडित आहेत. म्हटलं नाही मग त्यांचं पत्र लागेल. म्हटलं हे घ्या पत्र, आणलं होतं मी सगळं सोबतच. मी पत्र दिलं, हे पण चालणार नाहीत. अरे बापरे, म्हटलं हे चालणार मग कोण चालणार आहे? तू माझे शिक्षक घेऊन ये. म्हटलं माझी शिक्षकांचा आणि माझा काय संबंध? आता मी शाळेमध्ये काय काम करतोय हे माझे मुख्याध्यापक किंवा बाकी शिक्षक सहकारी ते सांगतील. तुम्ही जे माझे आरोप लावलेत ना ते मला तुम्ही अगोदर द्यायला पाहिजे होते. आणि मी माझ्या मुख्याध्यापकांकडे त्याच दिवशी पत्र दिलं होतं की जी काही चौकशी होणार आहे ही चौकशी व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे व्हावी आणि त्याची एक प्रत मला देखील मिळावी, कारण तर खऱ्या अर्थाने पारदर्शकता राहील. पण माझ्या मागणीचा अजिबात विचार केला गेला नाही. मी आतमध्ये गेलो त्यावेळेला तिथे संतोषजी मांढरे साहेब हे उपस्थित होते. मग आमच्या आदेश भाऊनी फोन केला बऱ्याचशा संचालकांना. त्यांना विचारलं की हे नक्की चाललंय काय? चौकशी समिती लावली, फक्त विनोद दळवी एकटेच आतमध्ये दिसत आहेत, हे नक्की चाललंय काय? तर बऱ्याचशा संचालकांचं म्हणणं असं आलं, आम्हाला या संदर्भात काहीही माहिती नाही. मग ते म्हणले मला की आदेश मर्चंडेना घरी पाठवा आणि तू एकटा इथे ये, तू इथे थांब, मी तुझ्यावरती आरोपपत्र दाखल करतो, सगळं काय लिहितो, तू गप सही कर आणि मग जा. म्हटलं साहेब मी इथे थांबणार नाही, कारण हे जे तुम्ही करताय हे संविधानानुसार पण चुकीचं आहे, हे कायद्याला अनुसरून नाहीये. त्याच्यानंतर MEPS 1981च्या नियमामध्ये पण हे बसत नाहीये. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही माझ्यावर अन्याय अत्याचार करू नका. मी रीतसर तसं पत्र लिहिलं, त्यांची पोच घेतली आणि तिथून जात असताना ते मला म्हणाले तू उंगल्या कशाला करतोस? त्यावेळेला आमच्या पाटील मॅडम मागे म्हटलं साहेब असं चुकीची वक्तव्य करू नका, मी माझ्या हक्कासाठी मानतोय, मी तुम्हाला आजवर फक्त हातपाय पडतोय की मला न्याय द्या, माझा हक्क मला द्या. म्हणजे अशा प्रकारची भाषा त्यांनी मला वापरली आणि मला म्हणले की तुला 2 दिवसात सस्पेंड करतो. म्हटलं साहेब 2 दिवसात का तुम्ही आता जरी मला सस्पेंड केलं तरी पण चालेल, तरी पण मी माझा लढा अजिबात सोडणार नाही. म्हणजे असंवैधानिक किंवा बेकायदेशीर चौकशी समिती त्या ठिकाणी नेमली. या संदर्भामध्ये मी वरच्या पातळीपर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे. दुसरा त्यांचे हुकुमशाहीचं उदाहरण तुम्हाला देतो की 15 तारखेला आमच्या शाळेमध्ये लिपिकांना पत्र आलं की त्यांची रीतसर बदली झालेली आहे. कुठे? लाटवण हायस्कूलला. दागाव हायस्कूलचे लिपिक कृष्णा दळवी यांची बदली पंधेरी हायस्कूलला आणि पंधेरी हायस्कूलचे लिपिक पालकर भाऊसाहेब यांची बदली लाटवण पंचक्रोशीमध्ये करण्यात आलेली होती. दुसऱ्या दिवशी कृष्णा दळवी भाऊ आमच्याकडे हजर होण्यासाठी आले. मी शाळेमध्ये होतो, बाकी शिक्षक पण त्याला साक्षीदार आहेत. आमचे मुख्याध्यापक शाळेमध्ये नव्हते, गवारी सर आमचे मुख्याध्यापक आहेत. आणि मग ते हजर झाले. दुपारपर्यंत म्हणले अहो मला हजर करून घ्या, मुख्याध्यापक कुठे तुमचे? म्हणलं ते येतील, कामानिमित्त गेले असतील. तर इकडे काय घडामोड घडली मंडणगडमध्ये आम्हाला माहिती नाहीये. त्या दिवशी आमचे लिपिक दिवसभर शाळेमध्ये नव्हते, मुख्याध्यापक पण शाळेमध्ये नव्हते. काय गडबंगल घडलं, काय चर्चा झाली? बदली ही अशी होत नसते, त्यासाठी संस्थेचा ठराव लागतो. ठराव करून जर बदली केली गेली तर ती बदली अचानक कॅन्सल कशी होते? कदाचित झाली पण असेल, काय अडचण असेल, त्याबद्दल माझं काय दुमत नाहीये. बदली कॅन्सल झाली, दुसऱ्या दिवशी लिपिक पुन्हा शाळेमध्ये आले, असं कळलं की त्यांची बदली रद्द झाली. म्हटलं चांगली गोष्ट आहे, चला त्या भागातला जर लिपिक असेल तर ते शाळेला चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकतो, त्याबद्दल पण माझं काय म्हणणं नव्हतं. पण त्या लिपिकाने आल्या मास्टरवरती सही करून टाकली. कधीची? 16 तारखेची. 16 तारखेला ते शाळेमध्ये हजर नाहीयेत. 15 तारखेला आम्ही रीतसर त्यांचा सेंड ऑफचा कार्यक्रम घेतलेला